या 10 दिवसामध्ये नागरिकांना बघता येतात। आणि सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय, अनेकांचं आराध्य दैवत असणारा हा लालबागचा राजा आता मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी लालबागच्या राजाची आरती सुद्धा झाली आहे। लालबागच्या राजाची एक झलक आपल्याला बघता यावी आणि लालबागच्या राजाचं हे रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेता यावं, ही अनेकांची श्रद्धा असते, अनेकांची इच्छा असते। आणि ज्यांना खरं तर मंडपामध्ये जाऊन या तासनतास रांगांमध्ये उभं राहून ज्यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलेलं नाहीये, ते सगळे या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात। कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुठेतरी दाटीवाटीनं उभं राहून, कुठल्या तरी खिडकीमधून, कुठल्या तरी टेरेसवरती चढून या लालबागच्या राजाचं एक दर्शन आपल्याला व्हावं, ही त्या सगळ्या भक्तांची इच्छा असते। हा लालबागचा राजा आता मार्गस्थ होतोय, ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात हा मार्गस्थ होईल आणि सध्या तो मंडपातून बाहेर पडतोय। इथे सुद्धा हजारोंच्या संख्येने लालबागच्या राजाच्या जे मंडळ आहे, हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्यांचे सहकारी, त्यांचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित असतात। खरं तर लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक ही आत्ता जी सुरू होईल ती अगदी उद्या सकाळपर्यंत चालेल। साधारणपणे सकाळी 8 वाजेपर्यंत लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू असते आणि सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवरती या लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं। तर ही सध्याची दृश्य आपण बघतोय। यंदा हा महालाचा देखावा लालबागच्या राजाच्या या आरास जी करण्यात आलेली होती, तो देखावा साकारण्यात आलेला होता। 10 दिवसांचा पाहुणचार घेतल्याच्या नंतर लालबागचा राजा आता मार्गस्थ होतो आहे। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, अशीच खरं तर इथे असणाऱ्या सगळ्याच भाविकांची श्रद्धा असते। खरं तर लालबागच्या राजाच्या या मिरवणुकीमध्ये पारंपरिक बँड सुद्धा असतात। कोळी बांधवांनी स्थापन केलेला हा गणपती 1934 साली खरं तर या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आणि यंदाचं हे लालबागच्या राजाचं 91वं वर्ष आहे। अर्थातच दरवर्षीप्रमाणे अलोट अशी गर्दी यंदा सुद्धा लालबागच्या राजाने अनुभवलेली आहे आणि आता लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपण पाहतो आहोत। तर हे राजे सगळे ज्या ज्या भागामधून जात असतात मुंबईच्या, तिथे तिथे त्यांचं स्वागत केलं जात असतं, त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला जात असतो, त्यांच्या आरत्या सुद्धा होत असतात। अशा पद्धतीने हा लालबागचा राजा आता मार्गस्थ होताना आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येने इथे सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी, खरं तर अत्यंत निमुळते अशा ह्या गल्ल्या आहेत आणि इथून हा लालबागचा राजा आता मार्गस्थ होईल। तर ही दोन दृश्य आपण पाहूया। एकीकडे लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक आता सुरू होते, दुसरीकडे पुण्यामधली दृश्य आहेत। पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या गणपती बाप्पाला आता निरोप दिला जातोय। मोठ्या प्रमाणावरती शाळा कॉलेजांमधले विद्यार्थी सुद्धा या उपक्रमांमध्ये आणि या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात। लेझिम पथकं असतील, ढोल ताशांचा गजर असेल, यासोबतच काही मैदानी खेळांचं सुद्धा या ठिकाणी प्रात्यक्षिकं दाखवली जातात। आपण पाहतो आहोत लेझिम पथकं, झांजांची पथकं, ढोल पथकं ही मोठ्या प्रमाणावरती इथे सहभागी होत असतात।